आणि हा उंची दिलेला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इष्टांच्या पाठीमागे. लागोपाठचे दोन चेंडू घोषित क्षेत्रात, 2 धावा होत आहेत. व्हॉलंटियर्सने लक्ष द्यायचं आहे. चेंडू बाहेर जात आहेत, ते आणायचे आहेत. चला सुरू करा. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू. संदेश पाटील पुन्हा एकदा आणि जोरकसपणे मारला. क्षेत्ररक्षक आहे दूरवर तो आणि सुरेख झेल. पहिला झटका भावेश याच्या रूपानं शहाबाज ए ह्या संघाला. आकाशने पकडला कॅच. लॉंगांचा क्षेत्ररक्षक आकाश पाटील यानं कुठल्याही प्रकारे चूक केली नाही. खूप दूरवर धावत गेला आणि हा झेल टिपलाय. पहिला झटका दिलाय शहाबाज निकेत स्मृती ए ह्या संघाला भावेशच्या रूपानं. आणि आता स्वप्नील येतोय, स्वप्नील मोरावकर. मात्र खेळण्यास सज्ज आहे तो राज. पहिल्या षटकामध्ये पहिलं यश संदेश पाटील यानं मिळवलंय. धावसंख्या आहे ती फक्त 2. दरम्यान पहिल्या षटकातील पुढचा चेंडू आणि हा चेंडू जातोय एस्टांच्या पाठीमागे. आतापर्यंत 3 चेंडू ज्या 3 धावा मिळालेल्या आहेत त्या एस्टांच्या पाठीमागेच मिळालेल्या आहेत. जोरात मारण्याचा प्रयत्न केला होता भावेश यानं, परंतु तो झेलचित होऊन तंबूत परतलाय. अजून शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत ह्या पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा संदेश पाटील तयार. 10-12 पावलांचा रनअप आणि हा जोरदार चेंडू भिरकावलाय क्षेत्ररक्षकाच्या हातात. पहिल्या प्रयत्नात चेंडू मिळत नाही. दरम्यान 1 धाव या ठिकाणी मिळते. राज याच्या खात्यामध्ये भर पडते 1 धावेनं. आणि आता स्वप्नील मोरावकर खेळण्यासाठी सज्ज होणार आहे. या षटकातील पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. आणि हा स्वप्नील मोरावकर यानं हा पुल केलाय. चेंडू 1 धाव निश्चितपणे मिळेल. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण. षटक संपते ते पहिलं संदेश पाटील याच्या रूपानं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 1 बाद 6. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो अजय मडवी. खेळण्यास सज्ज होईल तो राज. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 1 बाद 6. 5 षटकांचा हा सामना. अजय मडवी धावायला सुरुवात केली आणि हा बॅट आणि बॉल याचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आहे. उरलेलं काम चोखपणे बजावतो यष्टरक्षक. चेंडू जातो तो निर्धाव.
अजय मडवी पुन्हा एकदा. हा हा, लागोपाठचे 2 निर्धाव. राज याला गोलंदाजीचं राज थोडंसं शोधावं लागेल. जागेवर उभं राहून काही होणार नाहीये. आणि हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू पंचांच्या इशाऱ्याची आम्हाला वाट पाहावी लागेल. आणि पंच इशारा करतायत. हा नकारात्मक चेंडू आहे. उंची असल्या कारणानं हा नकारात्मक चेंडू आणि फ्री हिटचा इशारा केलेला आहे पंचानं. आणि हा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू आहे. हवेत झेल टिपला जातो. 1 धाव काढली जाते, परंतु हा फ्री हिट. चांगलं बॅकअप करतोय तो मडवी. दरम्यान पुढचा चेंडू आणि हा मध्ये आदळलेला चेंडू आहे हवेमध्ये. आणि हा डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. स्वप्नील मोरावकर याच्या खात्यामध्ये 6 धावानं भर पडते. 6 धावानं धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 15. स्वप्नील मोरावकर म्हणजे कीर्ती लहान आणि मूर्ती लहान आणि कीर्ती महान असं दिसतंय या ठिकाणी. मोरावकर म्हणजे विजयचा का रमेश रमेश मडवी पुन्हा एकदा. आणि हा ब्लॉक होल. क्लीन बोल्ड. संपुष्टात येते या ठिकाणी खेळी. मोरावकर याची एक षटकार जरूर मारला होता, परंतु पुढच्याच क्षणी त्याला त्याच्या दांड्या उखडल्या जात आहेत मडवीकडून. दुसरा फलंदाज या ठिकाणी तंबूत परततोय शहाबाज ये. या संघाचा धावसंख्या पूर्ववत अर्थात 15. दुसरं षटक कार्यरत का तिसरं? दुसरंच ना. अजय मडवी. सचिन आलाय दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी, परंतु सुरेख मारा आता पाहायला मिळतोय अजय मडवी याच्याकडनं. एक षटकार खाल्ल्यानंतर त्यानं जबरदस्त कमबॅक केलंय. या अगोदर सुद्धा एक फ्री हिटचा जो चेंडू त्याच्याकडे आला होता तो सुद्धा सुरेख त्याने टाकला होता. आणि आता शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. आणि हा चेंडू हवेमध्ये मारलाय, भिरकावलाय. 2 क्षेत्ररक्षक, तिसरा क्षेत्ररक्षक धावत येतोय. तिघांच्याही मध्ये हा चेंडू पडतोय. 1 धाव पूर्ण अगोदरच, त्यानंतर ही दुसरी धाव. षटक संपतायत ते 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 2 बाद 17. मागो कोण आहे बघते, हात मारते बघ. हे मागो कोण आहे, हात मारते बघ. तिसरं षटक प्रवीण म्हात्रे घेऊन येतोय. धावसंख्या येते 17 2 षटकांच्या समाप्तीनंतर.
पहिलं षटक 6 धावा, दुसरं षटक 11. पंचांचा इशारा येतोय. या ठिकाणी तिसरं षटक सुरू होतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 17. आणि हा चेंडू सोडून दिलाय पंचांकरता आणि पंच देखील इशारा करतायत की हा पहिला चेंडू अवांतर आहे, उजव्या इष्टांच्या खूपच बाहेरून जाणारा. धावसंख्या झाली ती 18. आणि हा चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. 19. राज आणि सचिन. राज खेळतोय. प्रवीण याचा पुढचा चेंडू पोल केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. दूरवरून शतरक्षक आहे तो चेंडू अडवतोय आणि थोडीशी गच्चाळ फेकी, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. राज आला आणि आता सचिन खेळण्यास सज्ज होतोय. धावसंख्या आली ती 20. हळुवार पद्धतीचा चेंडू आणि तितक्याच हळुवार पद्धतीनं पॉईंटच्या दिशेनं ढकललाय चेंडू एका धाव्याकरिता. आणि हा चेंडू बरेचसे चेंडू इष्टांच्या पाठीमागे या सामन्यामध्ये गेलेले आहेत. बरोबर बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही आहेत. बॅटची कडा घेऊन जाता येते इष्टांच्या पाठीमागे. तिथे फक्त एकच धाव मिळणार आहे. मोठ्या धावा मोठा स्कोर जर करायचा असेल तर समोर खेळावं लागेल फलंदाजांना. अच्छा, हे बॅटचा प्रॉब्लेम होता काय, त्याच्यामुळे मागे जात होते फटके. आता निश्चितच प्रेक्षकांना एक मेजवानी पाहायला मिळेल. नवीन बॅट त्यांनी फलंदाजांना मागवलेली आहे. ते मगापासून प्रेक्षक पण विचार करते की सगळे चेंडू मागे कसे काय जातात. तर बॅटमध्ये प्रॉब्लेम होता. तर बॅट त्याने आता बदलवलेली आहे. दरम्यान पुढचा चेंडू बरोबर आहे. बॅट बदलवल्याचा थोडा फायदा होत चालला इथे. या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि हा या ठिकाणी चेंडू तर चांगला फेकला होता परंतु कलेक्ट करता आला नाही. दरम्यान 2 धाव या ठिकाणी पूर्ण होत आहेत. सचिन नॉन स्ट्राईकला आहे. सहजगत्या पोचतोय तो आणि राज पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज होतोय. आणि हा चेंडू खूप उंचावर आहे. क्षेत्ररक्षक निश्चितपणे नीचे खाली येतोय आणि हा झेल या ठिकाणी टिपला जातोय. मोठी खेळी करण्याच्या प्रयत्नामध्ये विकास हा झेल टिपतोय आणि आणखीन एक फलंदाज तंबूच्या रस्त्याला. आणि तो भंडारी, रगडा तगडा बॅट्समन भंडारी. मयूर भंडारी मैदानात. मयूर मैदानात आलेला आहे. निश्चितच षटकार आणि चौकारांची आतषबाजी पाहायला मिळेल. धावसंख्या ती 24. आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 24. आणि तो 2 मयूर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. एक मयूर ज्याच्या हातात बॉल आहे आणि दुसरा मयूर ज्याच्या हातात बॅट आहे. बघूया कोण कोणावर हावी होतोय. मयूर
एक मयूर म्हात्रे, दुसरा मयूर भंडारी. आणि हा जोरकसपणे मारला आहे चेंडू ऑफच्या दिशेनं दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातोय सीमारेषा पार. खणखणीत चौकार, चौकारानं खातं उघडतोय तो मयूर भंडारी. धावसंख्या पोहोचते ती 28च्या घरात. पुन्हा एकदा मयूर मात्र गोलंदाज सज्ज होतोय मयूर भंडारी करिता. आणि हा चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात आला आणि दरम्यान एक धाव सहजगत्या पूर्ण होईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चित केला जाईल, परंतु त्याला रोखण्यात आलेला आहे सुरेख चेंडूपैकी सरळ गोलंदाजाच्या हातात. दरम्यान एक धावसंख्या येते 29. आणि आता खेळण्यास सज्ज होतो तो सचिन. बस फक्त बॅट फिरवली, बाकीचं काम चोखपणे बजावलं यष्टिक्षकांना. दरम्यान चेंडू जातो तो निर्धाव. धावसंख्या 29. आणि हा चेंडू मारलाय हवेमध्ये आहे आणि हा उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक आहे आणि झेल टिपलाय. आणखीन एक खेळी संपुष्टात. सचिन याच्या रूपाने आणखीन एक फलंदाज तंबूत परततोय. धावसंख्या ती 29. आणि आता मयूर भंडारीला पूर्णपणे हे बॉल खेळून काढावे लागतील. जर त्याला धावा काढायच्या असतील, आपल्या संघाकरिता धावा वाढवायच्या असतील, तर त्यालाच खेळी साकारावी लागेल. पंकज येतोय नवा फलंदाज, मात्र तो राहील नॉन स्ट्राईकला. आणि आता भंडारी खेळण्यास सज्ज आहे. मयूर भंडारी जोरकसपणे मारला ऑफच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि सहजगत्या चेंडू अडवतोय आणि फक्त एकच धाव या ठिकाणी मिळेल. आणि आता चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. नवालेला फलंदाज पंकज हा खेळणार आहे. धावा आहेत 30. आता शेवटचे 7 चेंडू अजून देखील बाकी आहेत. धावा आहेत 30. मयूर म्हात्रे पुन्हा एकदा. आणि हा जोरकसपणे मारण्याचा ठिकाणी प्रयत्न फसलेला आहे. षटक संपते ते तिसरं मयूर म्हात्रे याच्या रूपानं चौथं. आणि फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. किती 6 धावा दिल्या आहेत फक्त. आणि एक फलंदाज त्याने तंबूत पाठवलेला आहे. सुरेख अशी गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळाली. 30 धावा झालेल्या आहेत. आणि आता शेवटचे 6 चेंडू खेळायचे आहेत. मयूर भंडारीकडनं खूप अपेक्षा आहे. शहाबाजचे पाठीराखे या ठिकाणी मोठ्या आतुरतेने त्याच्या फटक्यांची वाट पाहत आहेत. मागील काही दिवसापासून याच ग्राउंडवर तो येऊन प्रॅक्टिस करतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा त्याला उठवावा लागेल. आणि तो शेवटचं षटक घेऊन आलेला आहे तो मोरेश्वर पाटील. मोरेश्वर स्वतः कर्णधार आहे. आणि हा जोरकसपणे मारला आहे. मयूर याच्या बॅटनं निघालेला फटका आहे. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा सहजगत्या पूर्ण. मयूर भंडारीला स्ट्राईक आपल्याच हातात ठेवावं लागणार आहे आणि त्याचंच प्रात्यक्षिक त्याने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. धावसंख्या 32. अजून देखील शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. आणि हा फसवा चेंडू, परंतु पंचांचा इशारा येतोय अवांतर चेंडू. 33. अजून देखील 5 चेंडू ना बाकी.
आणि हा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येतोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक काहीच करू शकत नाही. षटकार. याच फटक्याची अपेक्षा प्रेक्षकांना होती मयूर भंडारी याच्याकडनं आणि त्याचा पुरेपूर लाभ त्याने घेतलेला आहे. धावसंख्या पोहोचते ती 39च्या घरात आणि अजून देखील 4 चेंडू अजून त्याला खेळायला मिळणार आहेत. आणि हा देखील सुरेख फटका, चेंडू सीमारेषा पार, खणखणीत चौकार. मयूर भंडारी फायर. 43. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत. मयूर भंडारी रोज इकडे सरावला येतोच तो, त्याचा फायदा निश्चित उठवायचा आहे. अरे वा वा, क्या बात आहे. आणि आणखीन एक उत्तुंग असा षटकार, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारलेला हा उत्तुंग असा षटकार. 49 धाव संख्या झालेली आहे ते 49. अजून 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा चेंडू मात्र सुरेख निर्धाव जातोय. आणि आता शेवटचा चेंडू. आहा, लाजवाब. आणि हा आणखी एक चौकार. सुरेख खेळ साकारलाय मयूर भंडारी यानं. या मैदानावर मागील काही दिवसापासून तो सरावाला आलेला आहे, त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे हरीश कोळी यांना या मैदानाची फी माफ केलेली आहे मयूर भंडारी याला. यानंतर त्याने फी भरायची नाही आहे, इथे येऊन फुकट खेळायचं आहे. 53 धावा झालेल्या आहेत 5 षटकांच्या समाप्तीनंतर. अर्थात 54 धावांचा पाठलाग करायचा आहे देसाई या संघाला. आणि यानंतरचं या खेळाचं धावतं वर्णन करण्यासाठी माझे सहकारी मित्र येत आहेत. राहुल. येस, थँक्यू दिलीप पाटील सर. आणि त्याचबरोबर रील स्टार मनू कोळी, आपणास आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं. आपलं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरसे स्वागत करतोय. इंस्टाग्रामवर ज्याचे अनेक फॉलोअर्स देखील आहेत आणि चांगली रील्स त्याच्या माध्यमातून बनवली जाते. तर रील स्टार मनू कोळी आपण देखील यायचं आहे. तर अतिश दादा कोळी आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरचे स्वागत करतोय. 54 रनचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम जय वागेश्वर 11 देसाई या संघ मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मोरेश्वर
पाटील आणि राम पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. ठाणे जिल्ह्यातील एक नामांकित संघ अर्थातच जय वागेश्वर 11 देसाई संघ. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. राम पाटील स्ट्रायकिंग एंडला आणि मोरेश्वर पाटील तर बॉलिंग मार्कवर निलेश कोई उर्फ बाळा एक तेज तरार बॉलर. परंतु यावेळेस कशा प्रकारे वेगाने चेंडू स्वार करेल प्रतिस्पर्धी टीम समोर हे प्रश्नचिन्ह असेल. बॉलर सज्ज होते. येणारे चेंडू असतील 30 आणि जिंकण्यासाठी 54 रन. पहिला बॉल भिरकावून दिलाय. राम पाटीलने आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्याच बॉलवर सीमारेषा पलीकडे हा षटकार. तर पहिल्याच बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत. यावेळेस देखील इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अवंतर रन यावेळेस खात्यामध्ये ऍड केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पंच उमेश कोई मामा यांच्या माध्यमातून दर्शवला जातोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 7 रन 54 रनचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम जय वागेश्वर 11 देसाई संघ. आज आपण पाहिलं तर देसाई गावाने अनेक हिरे टेनिस बॉल क्रिकेट जगताला दिलेत. तर यावेळेस देखील हलक्या हाताने चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न होता परंतु एकच रन यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहे. तर 7 रन देखील आतापर्यंत तर 8 रन देखील आतापर्यंत पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा निलेश सज्ज होईल. स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे स्वतः टीमचा कॅप्टन मोरेश्वर पाटील. तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज निलेश ओव्हर द विकेट. यावेळेस देखील बॅटच्या स्लाइसचा वेध घेतलाय. 1 रन खात्यामध्ये ऍड केली जाते. कृष्णा सर, आपण ज्या प्रकारे मगाशी उल्लेख केला की देसाई गावाने अनेक हिरे टेनिस बॉल क्रिकेट जगतासाठी दिले, त्यामध्ये आपण जर पाहिलं तर लेजंड ऑफ देसाई अर्थातच सुखदेव का म्हात्रे यांचं नाव आवर्जून घेतलं जातं टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये. आणि खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये त्यांच्या नावाची चर्चा सातत्याने राहिली, कारण त्यांनी त्यांचं अर्ध आयुष्य हे क्रिकेटसाठी अर्पित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक खेळाडू घडलेत देसाई गावामध्ये. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज निलेश आतापर्यंत 9 धावा देखील स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 9 रन ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर निलेश ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग, चांगली फेकी होती परंतु गॅदर थोडस खराब पद्धतीचं पाहायला मिळालंय. कौतुक करावं लागेल आज मयूर भंडारीचं, कारण पूर्णपणे
अतिशय चांगली खेळी त्याच्या माध्यमातून आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिली. धावांचा कडकडाट त्याने कडकडत्या उन्हामध्ये केला आणि तदनंतर फिल्डिंगमध्ये देखील अग्रेसर भूमिका त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन. 2 फिल्डर एथेडियर सर्कलच्या बाहेर आहेत. P1चे पहिले षटक. एक फिल्डर लॉंग ऑफच्या दिशेने तैनात आहेत. लॉंग ऑनच्या दिशेने तैनात आहे. फिल्डर डीप मिड विकेटच्या दिशेने देखील तैनात आहे आणि या फिल्डरला भेदून यावेळेस बॅटिंग करायची आहे. या दोन्ही सलामीवीर फलंदाजांना बॅट्समन राम पाटीलच्या दरम्यान एक षटकार आला. त्यानंतर त्याने 1 रन केले आणि वैयक्तिक 7 या धावसंख्येवर खेळतोय. टीमची धावसंख्या टोटल स्कोरबोर्डवर 10 रन. हलक्या हाताने फक्त चेंडूला सन्मान दिला. ही क्रिकेटची परिभाषा आहे की सुनील गावस्कर यांनी सांगितलं होतं की चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूला समाचार घ्यायचा असतो. हेच प्रात्यक्षिक यावेळेस बॅट्समन रामच्या दरम्यान देखील आपल्याला पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता होती आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन. अजूनपर्यंत या ओव्हरमधील शेवटचा 1 बॉल शिल्लक असेल. 54 रनचं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एक मोठा संघर्ष करावा लागतोय टीम जे वागेश्वर 11 देसाई संघाला. यावेळेस देखील आकुड पद्धतीचा बॉल होता. रनआउटची संधी आहे. बॅकअप नव्हतं तोपर्यंत 1 रन देखील यावेळेस कंप्लीट केले. 1 रन आतापर्यंत टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर बिनगडी बाद 11 रन. तर सेकंड ओव्हर बॉलिंग मार्कवर सचिन उर्फ भाऊ याला आमंत्रित केले. सेकंड ओव्हरसाठी स्ट्रायकिंगला बॅट्समन आहे राम पाटील. डावखुऱ्याचा घणाघाती फलंदाज ज्या खेळाडूने ठाणे जिल्ह्यामध्ये देखील सातत्याने जय वागेश्वर 11 देसाई या टीमच्याकडून खेळत असताना अनेक स्पर्धांमध्ये आपल्या अफलातून कामगिरीने नाव उंचवलंय. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर. यस, इट इज अ वाईट. अवांतर चेंडू रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा मात्र जरूर दर्शवला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. 12th लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. बॉलर सचिन राऊंड द विकेट. खोलवर पद्धतीचा बॉल होता. फटका चांगला आहे. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जज केला जाईल. लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर स्वप्नील तैनात होता. तोपर्यंत एकेरी रन कंप्लीट केले. एकेरी रनने आतापर्यंत 13 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला क्रिकेटचा थरार पाहायला मिळतो. निकेत स्मृती शहाबाज फणसपाडा यांच्या माध्यमातून साकारली गेलेली स्पर्धा नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतातील 2021-2022 मधील यंदाच्या हंगामातील पहिली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी निकेत स्मृती चषक 2021 चा थरार आज या स्पर्धेचा शेवटचा व निर्णायक दिवस आणि निर्णायक दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच मैदानामध्ये रंगली जाताना पाहायला मिळते. विनंती असेल की वेळ तुम्ही जास्त प्रमाणामध्ये दौडू नका, कारण आजच्या दिवसामध्ये आपल्याला एक सेमीफायनल एक फायनल देखील खेळवायचे आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते सचिन. यावेळेस देखील दिशा थोडीशी बरकटताना पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 2 धावा यावेळेस स्कोरबोर्डमध्ये ॲड केल्या जातील. टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 धावा. सुरुवातीच्या इनिंगचा जर विचार केला, ज्या प्रकारे मयूरने षटकार चौकार लगावले, तदनंतर धावफलकाला थोडा वेग मिळाला, परंतु ज्यावेळेस तुम्ही सेकंड इनिंगमध्ये अशा प्रकारच्या एक्स्ट्रा धावा ज्यावेळेस तुम्ही खर्च करता त्यावेळेस तुमचा संघ बॅकफुटला जातो. परंतु येणाऱ्या काळामध्ये आज संघ बॅकफुटला जाईल की काय प्रश्नचिन्ह जरूर असेल. यावेळेस देखील इनसाइड एज आणि बॅट्समन मोरेश्वर पाटीलची खेळी होते संपुष्टात. स्वतः टीमचा कॅप्टन मैदानाच्या बाहेर परतताना पाहायला मिळतोय. पहिल्या विकेटचं होते पतन. टीम जे वागेश्वर 11 देसाई संघ जाऊन पोचला जातोय. 1 गडी बाद 15.
येणारे चेंडू असतील 22 आणि जिंकण्यासाठी 39 रन मैदानामध्ये दाखल झालाय. जे वागेश्वर 11 संघाचा तारणहार विकास पाटील. आपण जर पाहिलं तर ज्या प्रकारे आपल्या गावामध्ये आपल्या प्रभागामध्ये ज्यावेळेस गावाचा विकास केला जातो, परंतु या विकास पाटील आपल्या टीमचा विकास करावा लागेल. यावेळेस देखील वाईट बॉलचा इशारा. येणारे चेंडू असतील 22 आणि जिंकण्यासाठी 38 रनचं लक्ष असेल. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक सुसज्ज नेत्रदीपक समृद्ध मैदान, अर्थातच प्रियदर्शनी क्रीडांगण. आपण जर पाहिलं तर अतिशय देखणे हे मैदान आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस देखील फटका चांगला आहे. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर तैनात होता. फेकी थोडीशी गचाळ राहिली परंतु बॅकअप आहे. 1 रन तोपर्यंत कंप्लीट केली. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समनला आणलं जाते राम पाटीलला. कृष्णा सर, एखादा बॅट्समन ज्यावेळेस चांगली बॅटिंग करत असतो जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करणं खूप गरजेचं असतं. हीच भूमिका यावेळेस बॅट्समन विकास पाटीलच्या माध्यमातून पार पाडले गेले आणि स्ट्रायकिंग एंडला बॅट्समनला आणलं जाते रामला, ज्या रामने एक षटकार जोर लगावलाय आतापर्यंत. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. फुलटॉस पद्धतीचा बॉल मिड ऑफचा फिल्टर चेंडू काय येईल तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 17 रन. तर 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी असेल. पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. यावेळेस देखील फटका चांगला आहे. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत 2 धावा यावेळेस कंप्लीट केल्यात. तर रोहित दादा पाटील आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरचे स्वागत करतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिसफिल्डिंग पाहायला मिळते. फिल्डर चेंडू खाली येईल डीप मधून तोपर्यंत 1 रन कंप्लीट होते. ओव्हर कंप्लीट होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 20 रन. येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 34 रनची गरज.
येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 34 रनचं लक्ष गाठायचं आहे. टीम जय वागेश्वर 11 देसाई संघाला राम पाटील अजूनपर्यंत मैदानामध्ये झुंज देतोय. आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण फलंदाज आहे. यावेळेस देखील उडवलाय फिल्डर, चेंडू खाली तैनात आणि राम पाटीलची खेळी होते संपुष्टात. ज्या अपेक्षा होत्या टीम जे वागेश्वर 11 देसाई संघाला फलंदाज राम पाटील कडून, त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये आणि राम पाटील तंबूच्या दिशेने परतताना पाहायला मिळतोय. तो न्यू बॅट्समन आकाश पाटील मैदानामध्ये दाखल झाला. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे विकास. यावेळेस देखील फटका चांगला आहे. फिल्डर तैनात आणि पंकजच्या दरम्यान अप्रतिम दर्जाचा झेल टिपलाय पंकजने. बॅक टू बॅक 2 विकेट संपादन केले. यावेळेस भावेश भोईरने ऑन हॅट्रिक वर असेल हा गोलंदाज. न्यू बॅट्समन जितेश पाटील. यावेळेस देखील बिगिट केलाय. उंची जास्त आहे आणि यावेळेस कॅच ड्रॉप. ऑन हॅट्रिक वर होता भावेश भोईर. जर हा झेल टिपला असता तर या स्पर्धेतील 3री विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली असती, परंतु प्रयत्न चांगला राहिलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल सूर्याची तीक्ष्ण त्याच्या डोळ्यावर पडली आणि तदनंतर जजमेंट थोडंसं चुकलं त्याच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आतापर्यंत तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळेस देखील बिगिट केला जातोय. पुन्हा एकदा संधी चालून आली आणि यावेळेस कोणतीही चूक करणार नाही. आतापर्यंत 3 विकेट संपादन केलेत भावेश भोईरने. तर टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन.
यावेळेस देखील लॉंग अँड स्ट्रॉंग डीप मिड विकेट बाउंड्री लाईन पलीकडे बॅट्समन जितेश पाटीलच्या माध्यमातून लगावला जातोय हा षटकार. यावेळेस देखील फटका चांगला आहे. एक रन जरूर कंप्लीट होते. फिल्डर थोडासा फंबल होते तोपर्यंत टीमची धावसंख्या आतापर्यंत 29 रन. तर येणारे चेंडू असतील 12 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 25 रनचं लक्ष प्रति ओव्हरमध्ये तुम्हाला 12.50 ची सरासरी गाठायची आहे. गोलंदाजीच्या मार्कवर फरहान चौधरी राऊंड द विकेट. पहिलाच बॉल शॉट ऑफ लेंथ होता, भिरकावून दिलाय, चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेने, परंतु दुर्दैव आहे यावेळेस फलंदाजाचं 2 धावा यावेळेस कंप्लीट होत आहेत. दुहेरी रनने आतापर्यंत टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 31 रन. 11 बॉलमध्ये आतापर्यंत 23 रनचं लक्ष आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी धावा तुम्हाला चेस करायच्यात. महत्त्वपूर्ण मॅच मैदानामध्ये रंगली जाते. दोन्ही संघ मातब्बर आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत, परंतु हे दोन्ही संघ आज मात्र युद्ध करताना पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः आयोजक मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतात. चांगली मेहनत घेतली स्पर्धा पार पाडण्यासाठी पंकज कोळी, फरहान चौधरी, निलेश कोळी व त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या माध्यमातून. शॉट ऑफ लेंथ होता, फिल्डर तैनात आणि झेल टिपलाय, विकेटचं होईल पतन. यावेळेस देखील फटका चांगला आहे. रनआउटची संधी, परंतु एकच रन खर्च केली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 32 रन. फरहान चौधरी आतापर्यंत 3 चेंडू त्याने रिलीज केलेत, त्यामध्ये 3 धावा खर्च केल्यात, 1 विकेट संपादन केलाय. काही काय क्रिकेटपासून वंचित होता, परंतु तदनंतर चांगली भूमिका राहिले. लाईन चांगले होते की काय, परंतु वाईड बॉलचा इशारा.
तर यावेळेस देखील स्ट्रोक चांगला आहे. तोपर्यंत एकी रन यावेळेस कंप्लीट केली जाते. यावेळेस देखील मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते, परंतु एकच रन यावेळेस कंप्लीट केली जाते. शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक आहे. 35 रन आतापर्यंत होत आहेत. यावेळेस देखील इट इज अ वाईट अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 36 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेस देखील शॉट ऑफ लेंथ होता, परंतु चांगली फिल्डिंग डीप मध्ये होते. तोपर्यंत एकच रन कंप्लीट केली जाते. येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत रन कंप्लीट करायचे आहेत 17. येणारे चेंडू असतील 6 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 17 रन. टीम मीटिंग तुम्ही जास्त प्रमाणामध्ये करू नका. टीम निकेत स्मृती शाहबाज संघ तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते. पहिला बॉल स्ट्रॉंग अपील आणि पहिल्याच बॉलवर मिळाली जाते ही सफलता. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 रन. शेवटचे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 17 रनची गरज. यावेळेस देखील लाईन चांगली आहे. 4 बॉल आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 17 रन. यावेळेस देखील शॉट ऑफ लेंथ, परंतु मितील 4 रन चौकार. येणारे चेंडू असतील 3 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 13 रनची गरज.
येणारे चेंडू असतील 3 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 13 रनचं लक्ष. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी संघर्ष करतोय फलंदाज मैदानामध्ये. यावेळेस इनसाइड एज 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 रन. बॅट्समन होईल कॅच आउट. येणारे चेंडू असतील 2 आणि जिंकण्यासाठी आतापर्यंत 13 रनची गरज. बॉलर पुन्हा एकदा निखिल सज्ज होईल. यावेळेस गती थोडीशी कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळाली. बॅट्समनला असं वाटलं होतं की चेंडू फास्ट येईल, परंतु स्लॉन पद्धतीचा चेंडू थोडासा पाहायला मिळाला. यावेळेस देखील हा सामना जिंकलाय निकेत स्मृती शहाबाज संघाने. तर विनंती असेल की निकेत स्मृती शहाबाज ब संघ आणि अ संघ आपण यायचा टॉस साठी एक हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल. तर टॉस केला जातोय. दोन्ही टीम एकत्रित आहेत, परंतु 2 संघ आज खेळताना पाहायला मिळाले. आणि टॉस जिंकलाय बी टीमने. तर आपण फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्यायची आहे.